ठिकाणी जोरदार सरकू लागल्याचं या ठिकाणी सध्याला तर पाहायला मिळू लागलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास याचे भयानक परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होतील। आता मध्यरात्री पुढील 4 तासांमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढग पडणार, घराघरामध्ये पाणी शिरणार, नदी नाले दुथडी भरून वाहणार, धरणसाठ्यातील पाणी प्रचंड पातळीने वेग धारण करून वाढणार। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार। सगळ्यात भयानक चित्र आता सध्याला तरी दिसायला लागले। सध्याला हा जो भयानक पाऊस आहे तर तो अरबी समुद्रातून पुढे पुढे सरकत असल्याचं सांगण्यात येतंय। पुढील 2 तासांमध्ये आता मुंबईत शिरणार आणि मुंबईतून डायरेक्ट या 10 जिल्ह्यांमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर इशारा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर केलाय। हवामान तज्ञांच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका होणार आहे। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय। आम्ही तुम्हाला 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दाखवणार आहे। जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर पुढचे 4 तास तुमच्यासाठी अत्यंत गंभीर स्वरूपाचे या ठिकाणी असणार आहे। तर कोणते जिल्हे आहेत, ते 10 जिल्हे कोणते आहेत आणि या जिल्ह्याला डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। या पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर राक्षसी वेगाचा हा पाऊस या ठिकाणी आता येतोय, त्यामुळे सावध होऊन जायचं आहे। हवामान विभागाने हा तीव्र अंदाज या ठिकाणी दिलाय, त्यामुळे अंदाज हा खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत कोणी झोपू नका, कारण ही बातमी तुमची आता झोप उडवणार आहे। चला तर मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया की हे संकट नेमकं काय आहे आणि नेमकं कोणत्या तारखेत तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या 4 तासात, म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी 2 तासात संकट येणार आहे का त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये 4 तासात संकट येणार आहे, तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे। पुढील 4 तास महाराष्ट्रासाठी भयंकर धोक्याचं असल्याचं सांगण्यात आलंय। बंगालच्या उपसागरात जे घडतंय तर ते अद्भुतपूर्व त्या ठिकाणी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। कमी दाबाचा पट्टा कसा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तयार होतोय, हवामान विभागाने इतका भयानक अलर्ट का दिलाय आणि याच वेळी पावसाचा प्रवास अत्यंत वेगाने आणि विनाशकारी कसा ठरतोय। सध्याला जर पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा प्रचंड तीव्र होताना सध्याला दिसतोय। याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होऊ लागलाय, ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने वाढताना पाहायला मिळते। अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र होत आहे आणि 2 प्रणाली एकत्र झाल्यात। या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती, आता याला सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणतात किंवा एक प्रकारचं चक्रीवादळच याला म्हणू शकतो, हे वादळ निर्माण झाले। याची स्थिती ढगफुटीसारखी अत्यंत आता पोषक ठरल्या। हे वारं जमिनीच्या दिशेने येता सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवतील, तिथेच ढगांचा प्रचंड समूह त्या ठिकाणी तयार होईल आणि एका ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल, ज्याला ढगफुटी म्हणतो। याची तीव्रता इतकी जास्त असेल की शेकडो हजारो किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला धोका देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे विशेष करून या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। या पावसातला सगळ्यात मोठा त्या ठिकाणी जाहीर केलाय मोठा धोका। त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या 20-22 ऑगस्टला जेवढा पाऊस पडला त्यापेक्षाही 10 पटीने मोठा पाऊस आता पुढील 4 तासामध्ये कोसळणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आल्या। आज मध्यरात्रीपर्यंत सतर्कतेचा इशारा या 10 जिल्ह्यांना देऊन टाकला आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणते आहेत जिथे ढगफुटी होणार आहे, या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा इशारा कोणत्या 10 जिल्ह्यांना आता पुढील 4 तासांसाठी देण्यात आलाय, सविस्तर यादी आपण या ठिकाणी आता पाहूया। हवामान खात्याने या ठिकाणी ढगफुटीचा इशारा दिल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्या ठिकाणी डबल तीव्रतेचा अलर्ट त्या ठिकाणी दिलाय, म्हणजेच टेक ॲक्शन, म्हणजेच कृती करा। प्रशासनाने तयारी करायला सांगितलंय। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला सांगितल्या। घरामध्ये थोड्याच वेळामध्ये पाणी शिरणार, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, दरडी कोसळण्याची भीती आहे। त्यामुळे विशेषतः घाटमाथ्यावर नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी हा इशारा त्यांच्यासाठी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। मागच्या काही दिवसापासून पाऊस शांत होता, उघडीप दिली होती, पण आठवड्यापासून त्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालाय। त्यातच आज पुढील 4 तासांमध्ये आताही त्या ठिकाणी मोठा पाऊस आणि निसर्ग आणि आपलं रौद्ररूप
त्या ठिकाणी दाखवणार असल्याची मोठी अपडेट सध्याला दिसून येते। आता सध्याची परिस्थिती जर पाहायला गेली तर सध्याला त्या ठिकाणी हळूहळू थोडं वारं सुटायला सुरुवात झाल्या। थोड्याच वेळामध्ये आता या 10 जिल्ह्यांना पूर्ण पावसाचा वेढा या ठिकाणी बसणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे 10 जिल्हे याच्या भक्षस्थानी पडणार आहेत। राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची आता अपडेट समोर आली आहे। 10 जिल्ह्यांची यादी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव असेल तर बघा आता काय करायचं आहे। हवामान खात्याने या ठिकाणी पुढील 4 तासांसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जाहीर केला आहे। आता अक्षरशः तुम्ही सावधान जायचं आहे। तुमच्या मनामध्ये तो प्रश्न नक्कीच येत असेल की कोणते ते 10 जिल्हे आहेत, तर या यादीत कुठे असणार आहेत प्रलयकारी पाऊस, आणि त्याची यादी आम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता या 10 जिल्ह्या व्यतिरिक्त या हवामान खात्याने डबल रेड अलर्ट दिलाय, पण ऑरेंज अलर्ट आणि त्या येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना दिलाय हे आपण पाहूया। 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। ऑरेंज अलर्ट म्हणजेच बी प्रिपेड, म्हणजेच तुम्ही तयार राहायचं आहे। या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते आता अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार असल्याची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। महाराष्ट्रासाठी एक प्रकारे सर्वात मोठी धोक्याची घंटा वर्तवल्या। आता हवामान विभागाने त्या ठिकाणी सांगितले की या पावसाळ्यातला सर्वात मोठा धोका आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्याही आता त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं पावसात जाऊ नये, विजेच्या जवळ थांबू नये असं या ठिकाणी सांगण्यात आले। या भागामध्ये वाऱ्याचा वेग 60 ते 70 किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो। मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत, विदर्भातील काही जिल्हे यात आहेत। तर या वादळामुळे आणि पावसामुळे आता घरावरील पत्रे उडण्याची शक्यता आहे, झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे, विजेचे खांब कोसळण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची आता गरज आहे। आता प्रतीक्षा तुमची संपत आल्या। तुमच्या मनामध्ये दुगदुगू वाढणारा तो भीतीचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस, विनाशकारी पाऊस नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी बरसणार आहे पहा। रेड अलर्ट जे आहेत तर ते डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय पुणे जिल्हा। पुण्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गाव आहेत, पुण्याची जी गाव आहेत, तर त्यांना मोठा धोका या ठिकाणी बसणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे पहा। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा जो परिसर आहे, कोयना भाग असेल, कोयनाचा धरणाचा भाग असेल, कोयनाचा एरिया असेल, तर यामध्ये महाबळेश्वर परिसरामध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे घाटात प्रवास शक्यतो टाळा। कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर पंचगंगा नदीला पुन्हा एकदा धोक्याची पातळी आता पोहोचू शकते। शहरात, ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर किनारपट्टीवर सोसायटीचा वारा आणि अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा धोका अतिवृष्टीचा देण्यात आलाय, जिथे बघा ढगफुटी होऊ शकते थोड्या काळासाठी। आता त्या ठिकाणी थोड्याच वेळात त्या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी रत्नागिरी येतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी, दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मराठवाड्यातील काही जिल्हे ज्यामध्ये नांदेड असेल तर यामध्ये मुसळधार विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्हा मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा जिथे वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। जालना जिल्हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय। परभणीमध्ये आता मुसळधार ते अतिमुसळधार आणि विजांचा कडकडाट वर्तवण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याची तीव्रता थोडीफार बघायला मिळेल असं सांगण्यात आले। पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी हे जिल्हे असणार आहेत। त्या व्यतिरिक्त येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असणार आहेत। बाकी जिल्ह्यामध्ये आता सर्वांनीच सावध राहायचं आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता हवामान खात्याने सांगितलंय घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। लाईटीचे स्विच बंद करून ठेवा। ज्या तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्र आहेत, वस्तू आहेत,
तर त्या जपून ठेवायला सांगितले। घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।